गाईज आपण आता बसचा वेट करतोय आणि हा जो आता स्टॉप आहे तर हा आहे यवतमाळमधला अर्नी रोड हा. आणि इथं सगळ्याच ट्रॅव्हल्स इथूनच लागतात. याच्या पाठीमागं गेलं तर इथं बसस्टँड आहे आणि इथे हे MSCBचं ऑफिस आहे. माझ्या पाठीमागं तुम्हाला दाखवू का ऑफिस आहे मोठं MSCBचं. आता त्याची पाठी क्लिअर दिसत नाही आहे पण इथंच ऑफिस आहे. तर सगळ्या बस इथूनच लागतात. हा अर्नी रोड आहे इकडे जाणारा आणि छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी पण हाच रोड आहे. सकाळी बस याच रोडने येते. आपण इथं बसचा वेट करतो. निघालो आहे आपल्या चॅनलवर प्रत्येक जर्नीचा एक्सपिरियन्स आपण टाकलेला आहे. रेल्वेचा असो, त्यानंतर पर्सनल कार असो, ST महामंडळाची बस पण असो. आपण आता आपल्या चॅनलवर जो आपल्या ट्रॅव्हल्सने याचा एक्सपिरियन्स आहे तो पण आपण शेअर करणार आहे. आपण आता यवतमाळला निघालेलो आहे. बसमध्ये चढताना दाखवतो. सेपरेट कॅबिन भेटतं काही फर्स्ट आपण बुक केलं होतं. चालेल आपण आता उतरतोय. 7 Hill ला उतरलोय सकाळी 4:30 वाजता. इथे काही जास्त गर्दी नव्हती. सकाळी मला संकेत आला होता घ्यायला. संकेतांनी चाललो आता घरी. भेटूया थोड्या वेळाने. जो एट होम इवैल्यूएशन करके गाड़ी का बेस्ट दाम देते हैं। खरीदनी हो या बेचनी हो, अपनी कार की ट्रू वैल्यू जानने के लिए अपने नजदीकी मारुति सुजुकी ट्रू वैल्यू शोरूम पे जाएं या विजिट करें www.marutisuzuki। हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात आपण बसमधून दाखवली होती. आपण ट्रॅव्हल्सने आलो काल. तिचा टाईम होता 5, 5:30, 6चा. पण ती सकाळी मला 4:30लाच आणलं इथं. चिंतामणी ट्रॅव्हल्स होती. संकेत चहा ठेव फक्त. चहा ठेव. हा फक्त चहा ठेव. काही खाणार नाही. उशीर झाला. झोप लागली होती मला. हाय गाईज, माझा ट्रॅव्हल्सचा एक्सपिरियन्स बघितला असेल. आत्ता आपण घरून निघालो आहे. घरून आत्ता आपण हडको कॉर्नरला आहे. हडको कॉर्नर हा आत्ता सकाळचा टाईम आहे आणि आज होळी आहे तर त्यामुळे ही गर्दी कमी आहे. पण ही इतर दिवशी गर्दी कमी नसते. हडको कॉर्नर पूर्ण बिझी एरिया आहे. आणि आपण आता DMart समोर जातो आहे. बघा तुम्हाला माझ्या राईट साईडला DMart दिसते. तर आता आपण सरळ जातो आहे TV सेंटरच्या रोडनी आणि TV सेंटरला पोहोचू. त्याला TV सेंटरवर म्हणतात आणि छत्रपती संभाजी महाराज चौक पण म्हणतात. आता तिथे तुम्हाला दाखवतो मी की किती सारे कलर आणि पिचकारी किंवा कलर गनसाठी खूप सारे दुकानं लागलेले. आता दुकानं सगळे बंद आहे कारण की आज होळी असल्या कारणामुळे. नाही ते हे पण हा खूप बिझी एरिया आहे. हा खूप रस्ता रहदारीचा रस्ता आहे आणि हा सगळ्यात मोठा रस्ता आहे. हडको कॉर्नर ते 7 Hill. रात्री आपण तिथे उतरलो होतो. आता आपण इथून शिनूला एक टॉय गन घेऊ.
गाईज हा इथं संभाजी महाराजांचा पुतळा आहे, तर त्याचं सुशोभीकरण चालू आहे. तर आपल्या शहरातील जेवढे काही पुतळा किंवा जे काही असे चौक होते त्यांचं सगळीकडं सुशोभीकरण चालू आहे. तर त्यासाठी इथं पत्र लावलेलं आहे. आपण आता संतेसोबत चहा घेऊ आणि चहा घेतल्यानंतर सिल्लोडला निघू आणि तुम्हाला कळेलच आपण सिल्लोडला पोहोचल्यावर. ते पोर तेच म्हणे त्याला कलर मारा म्हणे सर, आणि खाली ते दुकानात नाही राहत का खाली फरशाच्या वरती टाकते ते टाकून द्या म्हणे मॅट. त्यानंतर काही जे खराब होतं ते भरलं तर चांगलं होईल ना. ते सेपरेट आहे ते, एक मध्ये सगळे करून तयार निघायचं ते काम नाही. बाथरूम मध्येच आहे, लाईट अनलिमिटेड आहे, भाडं नाही, पाणी नाही. जार आणून घ्यायचं एक, जार येतो तिथं रोज. मेस बी जवळ मेस बाजूलाच आहे. मेस बी जवळ आहे. डायरेक्ट 5,000 रुपये वर्षाचे आहे. वर्षाचे 5 वर्षाची द्यायला. 5 वर्षाचे पाय मग किती परवडत होती. डायरेक्ट खर्चच नाही. डायरेक्ट रिनोव्हेशन म्हणजे जणांनी तसं केलं म्हणे. डायरेक्ट फरशा बदललेला आहे. डायरेक्ट फरशा बदलून टाकल्या, कमोड करून टाकलं. माहिती म्हणजे बाहेर जास्त खर्च लागतो. तिथे रुपये करायला काही प्रॉब्लेम येते ना. 5 वर्ष लोकांनी डायरेक्ट सगळं बदललेलं आहे म्हणजे. पुरी रूमच नवी करून टाकेल डायरेक्ट. चल जाऊ ना कुठे बाहेर. आज पोर फिरवेल नुसते बावळ्याने. शिनूला घेतलं का चालवता येईल का त्याला. मी छोटी घेतली. येऊ का करा आराम. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू गाईज. आपण आता लवकरच सिल्लोडला पोहोचू आणि तुम्ही माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट करत आहे, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तर काइंडली सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बघत राहा असे व्हिडिओ. नवीन व्हिडिओ आणायला खूप मेहनत लागते. ती सकाळी जी ट्रॅव्हल्स होती, सकाळी 6चा टाईम होता, ती मला सकाळी 4:30लाच आणलं. मग संकेत आला होता मला घ्यायला 7 हिलला. तिथून आपण घरी गेलो आणि मला झोप लागली थोडा वेळ. मग आता उठलो, फ्रेश झालो आणि आता निघालो आहे सिल्लोडला. शिनू आणि शीतल सिल्लोडला आहे म्हणून होळीसाठी. होळीची आज सुट्टी पण आहे, 1 दिवस एक्स्ट्रा सुट्टी भेटली. नाही तर आज मी बसलो असतो आणि उद्या आलो असतो. ठीक आहे गाईज. आता एन्जॉय करा तुम्ही होळी. आणि आपल्या जेवढ्या मिस्टर आणि मिसेस मेडिको आणि मेडिटॉक बाय भूषण या जी फॅमिली आहे आपली, यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज धुलीवंदन आहे, तर धुलीवंदनच्या पण शुभेच्छा.